नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओ लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्हिडिओ लॉग हा थोडासा खास कारणासाठी म्हणून आहे। आज मी बाहेर पडलो आहे हे पाहण्यासाठी की श्रावण सुरू झाल्यानंतर पाऊस दडी मारून बसलाय तो गेलाय कुठे नक्की। सकाळी 6 वाजता मुंबईतनं निघालो आहे आणि आता रस्ता पकडला आहे तो आम्ही मुंबई गोवा रोड। पाऊस शोधायला बाहेर पडलो खरा, पण मला आता लागली भूक। ओके, तर इथे मी जरा शोधतोय काय काय आजूबाजूला, पण अजून काही हॉटेल चालू नाही झाले, म्हणून मी डायरेक्ट शिरलो यांच्या किचनमध्ये। आहा हा 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 हा, वड्याचा रंग आणि चटणीचा रंग बघूनच मजा आली। वडापावला भारताचं राष्ट्रीय अन्न घोषित करून टाकायला पाहिजे। सकाळी सकाळी भूक लागली असणार, गरमागरम वडापाव आणि वाफाळचा चहा येतोच आता। आता मजा येईल पुढे पाऊस शोधायला। बेस्ट। हा जो आता समोर डोंगर दिसतोय ह्याच्या मागे अवचितगड आहे आणि तो पूर्ण धुक्यात आहे। काय मजा येईल आता अशा सीझनला, इथे क्लायमेट असं असेल तर मग ट्रेकिंगला यायला जी काय मजा येईल। आहा, आणि मी आता आलोय असा इथे रोह्याच्या रेल्वे क्रॉसिंगच्या इथे। मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि तर ते फाटक बंद आहे त्याच्यामुळे सगळ्या गाड्या थांबलेत। तर ट्रेन जाईल, मग फाटक उघडेल, मग आम्ही निघू। म्हटलं तोपर्यंत जरा तुम्हाला इकडे इथला निसर्ग दाखवूया। पाऊस पडतोय, थोडा थोडा पडतोय, फार काय पाऊस नाही आत्ता अजून, पण मगाशी सॉलिड पडला होता। रस्ता ओला आहे, पाऊस तर पडून गेलाय। ओ, ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली। फायनली अशा रीतीने आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत तांबडीमध्ये, सॉरी नारळीमध्ये। या गावाची, इथल्या गावांची नावांची गंमतच आहे सगळी एकदम। तांबडी काय, नारळी काय, तर असो, काय निसर्ग आहे आजूबाजूला मस्त बघा। पहाटे आणि रात्री पाऊस पडतोय त्याच्यामुळे रस्त्याची अवस्था जरा बिकटच आहे, पण त्यांनी आत्ता मस्तपैकी अशा हे बघ काय अशी सोय करून ठेवलेली आहे। अभि ठीक आहे। माणसापेक्षा ह्यांना चाहूल लवकर लागते ना। होय होय, जास्तच एक्साइट झालाय जरा।
हो 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 हो. आता आम्ही निघालो आहे इथनं नारळीच्या नेचर ट्रेलला. तुम्हाला दाखवतो, मस्त घनदाट जंगल आहे आणि जंगलामधनं एक छानशी पायवाट आहे. त्या पायवाटेने बाजूला एक छोटासा ओहळ पण वाहतोय. असा पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि जंगलाचा वास. असं करत करत मस्त निसर्ग एन्जॉय करत असा जंगल ट्रेल, जो पुढे जाऊन एका धबधब्याशी एंड होतो. जंगलातला मस्त खाचखळ्यातला रस्ता, थोडीशी पायवाट, थोडंसं चढण उतरण आणि आजूबाजूला जंगल जंगल आणि जंगल. जस्ट अमेझिंग. मेन रोडपासनं धबधब्याला जायला साधारणपणे 30-35 मिनिटांचा असा जंगल ट्रेल आहे. आणि आत्ता दुपारचे 12 वाजलेत, पण मळं बसल्यामुळे कुठेही असं वाटत नाही की आत्ता दुपारचे 12 वाजले. म्हणजे सूर्य डोक्यावर आहे, पण तरीसुद्धा असं काही वाटत नाही आहे. होपफुली पाऊस आत्ता नको पडू दे, जोपर्यंत मी धबधब्यापर्यंत पोचतो तोपर्यंत तरी. आणि मग पडलं तरी चालेल, कारण मी रेनकोट घेऊन ठेवला आहे. मोबाईल, पाकिट, कॅमेरा वॅमेरा सगळं ठेवायला. मी तर वॉटरप्रूफ आहे, ते नाहीत ना. बांबूचं बेट काय डेन्स आहे यार. समजा पाऊस बिऊस पडला तर ह्याच्या खाली आरामात 10-12 जण अशीच उभी राहू शकतील. पण पाऊस आला तर झाडाखाली उभं राहायचं कशाला? प्लास्टिकचे बॅग्स, रेनकोट बिनकोट आणलेत ना, इलेक्ट्रॉनिक गॅजेट टाका त्याच्यात आणि मस्त भिजा. आता जायचं कुठे? इकडे की इकडे? क्वेश्चन. कारण जंगलामध्ये अशा 3-4 ठिकाणी पायवाटा आहेत बऱ्याचशा. त्याच्यामुळे जर बरोबर एखादा माहितगार वाटाडा नसेल तर या वॉटरफॉलला यायचं म्हणजे जसं जसं वॉटरफॉलच्या जवळ जायला लागलो आहे तसं तसं जंगल अजूनच डेन्स व्हायला लागलं आहे. पाण्याचा आवाज येतोय, तुम्हाला येतोय का? कॅमेऱ्यात बहुतेक एवढ्या लांबचा आवाज येईल का आय डाऊट, पण मला जो आत्ता आवाज येतो पाण्याचा त्या हिशोबाने पाणी जवळच आहे कुठेतरी. फायनली मला आता धबधबा दिसायला लागलेला आहे. तुम्हाला पण आवाज ऐकू येत असेल, दाखवतो थांबा. म्हणजे आता मला आधी जाऊ दे तिथे. मला आत्ता फक्त आवाज येतोय आणि थोडा थोडा दिसतोय धबधबा. हा, अरे झकास, दिसायला लागलाय. येस. आणि अशा प्रकारे वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. रिफ्रेशिंग. हा जर आत्ता असा आहे तर धोधो पाऊस पडत असेल तेव्हा कसा असेल. हा, मजा येणार आहे. 3-4 स्टेप्समध्ये वाहतो हा. बघा, ही इकडे पहिली स्टेप आहे, इकडे बसायला, इथे बसून भिजू शकतात. त्यानंतर इथे मध्ये थोडंसं पाणी जमा झालं आहे, मग अजून एक स्टेप आहे
त्यानंतर अजून एक वरती एक स्टेप आहे आणि तिथून ॲक्च्युअल शॉवर येतोय फुल ताकदीने. हा धबधबा जेव्हा पडत असेल त्यावेळेला इथे साधारण 50-60 लोक, कमीच म्हणतोय मी, 100-1 लोकांसाठी एकदम मस्त स्पॉट आहे खरं तर भिजायला. तर अशा रीतीने एक्सपिडिशन सक्सेसफुल. धबधबा मिळाला पण पाऊस नाही मिळाला. ठीक आहे, लेट्स होप पाऊस पडेल जेव्हा जेव्हा टूर निघेल, जेव्हा जेव्हा ट्रेक निघेल तेव्हा तेव्हा. पण धबधबा आत्तासुद्धा पाऊस नाही आहे तरीसुद्धा आहे एवढं मात्र खरं. साधारणपणे वेळ किती लागला असेल मला ॲप्रॉक्सिमेटली मेन रोडपासनं धबधब्यापर्यंत पोहोचायला साधारण 20-25 मिनटं लागली. आणि आत्ता रिटर्न आलो आहे आणि आता इथे मला मेन रोड दिसायला लागला आहे समोरच. मी रिटर्न येताना 15 मिनटात आलो एकदम. इतकं पुरेसं नाही, आपल्याला अजून एक स्पॉट बघायचा आहे. इथल्याच गावकऱ्यांनी आणि इथे ज्यांचं फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या ओनरने सुद्धा या ठिकाणाची पुष्टी केली आहे की इथे जवळच एक नदी आहे आणि त्या नदीचा स्पॉट तुम्ही जरूर बघायलाच पाहिजे. तर अशा रीतीने इथेच अगदी फार्म हाऊसच्या यांच्या जवळच एक स्पॉट आहे आणि तुम्ही बघू शकता मी तिथे गाडी लावली. तिथे मेन रोड आहे. दिसते गाडी तुम्हाला तिकडे? मीच दिसतोय काय? तिकडे तिकडे इकडे तिकडे हां तिकडे. येस, इकडे 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 हां इकडे गाडी लावली आहे. करेक्ट. आणि इथे गाडी लावली आहे आणि आम्ही आता हा जो ओळ आहे या ओळ्याला फॉलो करत 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 पुढे चाललो आहे. श्रावणातल्या पावसाचं वर्णन कोणीतरी खरंच केलं आहे असंच. क्षणात येते सरसरच हिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, हे काय आहे? हा जोरात येणार आहे आता. हा म्हणजे जोरात म्हणजे आलाच आहे आता जवळजवळ. हा काय मला पोहोचू देत नाही बहुतेक डेस्टिनेशनपर्यंत. तर मेन रोडपासनं हार्डली 2 ते 3 मिनटं चालायला लागलं आहे आणि मी पोचलेलो इकडे संगमावरती. चला स्पॉट बघा यार. हिडन जेम ऑफ इंडिया, हिडन जेम इंडिया, हिडन जेम ऑफ महाराष्ट्र, हिडन जेम ऑफ कोकण, हिडन जेम ऑफ रोहा, हिडन जेम ऑफ तांबडी अष्टमी. काय म्हणू याला मी? ओ माय गॉड, हा खतरनाक. डोळ्याचे पारणे फिटणे यार, सिरियसली. बघा बघा बघा. अरे हे काय आहे बघा रे. तर आता इथे हा जो स्पॉट आहे ह्या स्पॉटवरती जाणं थोडंसं सगळ्यांच एज ग्रुपला फ्रेंडली असेल असं नाही. पण आत्ताच मला कळलं आहे की इथे त्याच्या मागच्या बाजूला इथे ना एका ठिकाणी एकदम फ्लॅट आहे पाणी. ओके, तिथून येतं आहे आणि इकडे पडतं आहे. ओके, पण इथे पडतं आहे आणि मग इथे परत पुढे फ्लॅट आहे सगळं. त्याच्यामुळे तसं एरिया सेफ आहे. पण हा जो भाग आहे हा भाग आता मी बघायला चाललो आहे. मोठा एरिया असला की एकट्याने ते सगळा एरिया तो पिंजून काढणं हे काय एकट्याचं खायचं काम नाही. त्याच्यामुळे हा एवढा मोठा एरिया पिंजून काढण्यासाठी म्हणजे अख्खी टीम कामाला लागली आता. आणि आजूबाजूचा परिसर जंगलाचा आणि मोबाईलला नेटवर्क नसलेला असल्यामुळे सगळेजण असे जवळजवळ असायला पाहिजेत. हा जो स्पॉट आहे मगाशी तुम्ही बघितलं ना, तो जो धबधबा जो पडत होता ज्या ठिकाणी, आपण त्याच्या आत्ता बरोबर वरती आलेलो आहोत. आणि त्या धबधब्याच्या वरती आहे हा एक डोह. डोहामध्ये साधारणपणे याची खोली आता मी जाऊन चेक केली, ती आहे साधारण 3 ते 3.25 फूट काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी अगदीच 1 फूट. हे बघा अगदी तळ दिसतोय अशी. त्याच्यामुळे एकदम सेफ स्पॉट. बोले तो वाह, मजाही आ गया. तोच मगाचा स्पॉट इथून कसा दिसतो बघा. हा बघा, इथून बघताना डेंजर वाटतं ना एकदम, असं जंगलामधनं कुठेतरी पाण्याचा ओढाबिडा वाहतोय असं वाटतंय. पण तिकडनं बघितलं तर एकदम सेफ आहे. वाह 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 वाह, ये वाला स्पॉट तो देख के और मज़ा आ गया. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री वाला फील आ गया तो मेरे को. हां, चला आता मोकळ्या माळरानावरती मी पुन्हा आलेलो आहे. माळरानावरचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. समोर आमचे बिग बॉस आणि इकडचे बिग बॉस काहीतरी खलबतं चालू आहेत. आणि आता त्यांच्या जवळ जाऊन आपण बघूया काय
करतायत ते, काहीतरी सापडले त्यांना बहुतेक. हो, रानफुलं सापडलेली आहेत त्यांना. मला ऐकू आलं हळूचकन त्यांनी काय बोलले, त्याने ते काय बघतात आपण ते बघायला जाऊया. हो, इथे काहीतरी वेगळ्याच प्रकारची काहीतरी फळं बिळं दिसत आहेत. हे बघायला थांबले होते काय. मी असं समजतो माझ्यासाठी थांबले असतील, कारण हरवलं तर इथे नेटवर्क नाही आहे. फोन करून बोलवणार कसं, आणि जोरजोरात आवाज करून समजा काय हाक मारून बोलवायचं म्हटलं, कुठे हाक मारणार हो तुम्ही. बघा ना, फुल जंगल. आणि हे जे आता तुम्ही बघताय सगळं, किंवा आम्ही आत्ताचा जो मी तुम्हाला हे पडद्यामागच्या गोष्टी दाखवतोय, तर ह्या काय माझ्या एकट्याचा नाही. याचा चेहरा इथे व्हिडिओमध्ये माझा दिसत असतो, पण इट्स अ टीम एफर्ट. इकडे आमचे बिग बॉस बसलेत मागे. हॅलो बिग बॉस. हॅलो, हाय. आणि इथे आमचे सारथी बसलेले आहेत माझ्याबरोबर. येस, यांना तुम्ही ओळखता ना, तुम्ही बऱ्याचशा टूर्समध्ये पण बघितलं असेल. येस. आणि त्या व्यतिरिक्त आमचे 2 माणसं होते जे मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, जी इथली लोकल माणसं आहेत. आणि ती इथली लोकल माणसं आहेत, त्यांनी इथे फार्म हाऊस उभं केलं, त्यांनी इथलं जंगल राखलं, त्यांनी इथे हे नंदनवन उभं केलं. म्हणून आमच्याकडे स्कोप मिळतो काहीतरी, आम्हाला आमच्यासारख्यांसाठी काहीतरी स्कोप मिळतो की तुम्हाला आम्ही अशा ह्या काय म्हणू पडेल नेचर्स पॅराडाईजमध्ये फिरायला घेऊन येऊ शकू, किंवा एक मान्सूनचे 4 महिने, पावसाळी 4 महिन्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळी ठिकाणं देऊ शकू. हां, वाजायला सुरुवात झाली मेसेजेस, याचा अर्थ नेटवर्क आलेलं आहे. चला आता इथे व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज. मी जरा फोन करून देतो सगळ्यांना, आणि पहिलं म्हणजे व्हॉट्सॲपवर हे सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवतो मुंबईमध्ये. हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज तुमच्यापर्यंत पोहोचायला लागेल साधारणपणे 24 तासांचा वेळ. आणि त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे 7 तारखेला तुम्ही येताय की नाही येताय.